तर जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात स्वभाव कर्म घ्यावे किंवा स्वभावे कर्म जाणून घ्यावे, तर साधी गोष्ट आहे. आपण समजा जन्माला आलो, कोणीही जन्माला आलेला आहे, जेव्हा माणसाला वाटतं की आपला जन्म झाला, मग आपण कुठून आलो, तर स्वाभाविक आपण अव्यक्तातून व्यक्त म्हणून आलो. मग अव्यक्तातून व्यक्ततेत येणं हे जे आहे ते एक मूळ कर्म आहे. पण जेव्हा आपण नव्हतोच ना, जेव्हा आपण नव्हतोच तेव्हा आपल्याला नव्हतं, त्यामुळे तेव्हा जाणीव नव्हती, उत्सुकता नव्हती, आपण म्हणतो अशी स्वभावता काहीतरी जाणून घ्यावं असं वाटत नव्हतं. मग जेव्हा आपल्याला एखादं स्वभावता जाणून घ्यावं, पाहावं, समजून घ्यावं वाटतं, तेव्हा स्वभावता जाणून घ्यावं यातलं मूळ कोणतं कर्म जाणायचंय, तर स्वाभाविक आहे की हे ते 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 तुम्ही किती जाणाल, पण मुळात आपण आलो कुठून, आपल्या येण्याचा हेतू काय, आपण इथे राहणार किती आणि परत जाणार कुठे, हे जाणणं म्हणजे स्वभावता कर्म जाणणं. आणि ते एकदा जाणल्यानंतरच ज्ञानेश्वरांसारख्यांची जी स्थिती होते ती त्यांनी सांगितलेलं आहे. हे विश्वती माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चर अचर आपणची लाहला. म्हणजे दृश्य मूल अदृश्य, यातील दृश्य जे आहे झाड, त्याचं अदृश्य मूळ आहे. अदृश्य मूळ अव्यक्त आहे आणि दृश्य झाडे व्यक्त आहे. म्हणून मुवेबल सगुण साकार आहे, इममुवेबल निर्गुण निराकार आहे, हिडन निर्गुण निराकार आहे, ओपन सगुण साकार आहे. लपलेलं आणि वर आलेलं व्यक्त आणि अव्यक्त, ह्या दोन्ही बाजू नेमक्या काय आहेत हे जाणून जेव्हा घ्यायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा स्वभाव कर्म. आता स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव. आता स्वतःच्या भावानं आपण कोणतं कर्म जाणू इच्छितोय, की बाबा रे मी आलो नाही, आता हे पुढे आहे ठीक आहे, पण मी यायच्या अगोदर कुठे होतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट येण्या अगोदर अव्यक्त असते, नंतर व्यक्त असते आणि पुन्हा ती अव्यक्तात जाते. म्हणून अव्यक्तातून व्यक्तात, व्यक्तातून अव्यक्तात हे जे सतत चालू असणारं कर्म आहे त्याची जाणीव, त्याचं ज्ञान म्हणजे स्वभाव कर्माचं ज्ञान. आणि हे जे स्वभाव कर्माचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याचा जरी कर्ता दिसला नाही तरी सुद्धा कर्त्याची एक दुसरी व्याख्या आहे. कर्ता म्हणजे काय, कर्ता म्हणजे तो जे करतो ते. मन म्हणजे काय, मनाचा आशय म्हणजे मन. व्हॉट इज माइंड, द कंटेंट ऑफ माइंड इज माइंड. व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज सब्जेक्ट, द मॅनिफेस्टेशन ऑफ ऑब्जेक्ट इज द सब्जेक्ट. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंची विविध निर्मिती म्हणजेच सब्जेक्ट आहे. म्हणून कर्ता म्हणजे तो जे करतो ते कर्म, आणि ते कर्म जिथून येतो तो करता. तसंच मन म्हणजे काय, मनामधला आशय म्हणजे मन. परंतु मनाचा आशय संपला तर मन हे भांड रिकाम होतं, तेव्हा त्याला अमन म्हणतात. म्हणून अव्यक्तातून व्यक्तात येणं याचा अर्थ कसा आहे, हे जेव्हा एखादा माणूस जाणतो तेव्हा तो हेही जाणतो मी अव्यक्त होतो, व्यक्त आहे आणि स्वाभाविकपणे अनुभव आहे जगाचा, त्यानुसार परत मी अव्यक्तात जाणार. म्हणजे अव्यक्त, व्यक्त आणि व्यक्त हे जे स्वाभाविक कर्म आहे ते एकदा जाणता आलं की ते कर्म जाणणारा तोच माणूस खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो. कारण त्याला कर्ता म्हणजे काय जरी दिसला नाही तरी कर्ता म्हणजे त्याच्याद्वारे जे घडलं त्याच्यावरून तो कर्त्याकडे जातो. म्हणून अव्यक्तातून व्यक्ताकडे आणि व्यक्तातून अव्यक्ताकडे हा प्रवास ज्याच्यामुळे शक्य होतो तो आपणाला पाहायचा आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ असतो. आता तो तुम्हाला पाहता जरी आला नाही तरी तो तुम्हाला जाणवता येतो. म्हणूनच त्या जाणीवेला ससंवेद्य रूपा आत्मरूपा, ससंवेद्या आत्मरूपा, म्हणजे स्वतःच स्वतःला जाणण्याची विद्यता. म्हणजे विद्यता म्हणजे विद्यमानता, म्हणजे शक्यता किंवा क्षमता. स्वतःच स्वतःला जाणण्याची क्षमता म्हणजेच आत्म्याचं रूप आहे. आत्म्याला वेगळं रूप नाही, परंतु अव्यक्त व्यक्त, अव्यक्त व्यक्त
जे सायकलिकल मुवमेंट आहे त्याच्यातून जे जे सर्व बाहेर पडतो ते आत्म्याची निर्मिती आहे. आणि आत्म्याची निर्मिती म्हणजेच आत्म्याचं कर्म आहे. आणि कर्म कोणतं हे कळल्यानंतर त्या कर्माचा जो कर्ता आहे त्याचं वैशिष्ट्य कळतं, जरी कर्ता दिसला नाही तरी. म्हणून वैश्विक कर्म सगुण आणि सगुण साकार आणि निर्गुण निराकार, अदृश्य आणि दृश्य, या कर्माचा आवाका जेव्हा तुमच्या लक्षात येतो तेव्हा दृश्य अदृश्य दृश्य अदृश्य असं होत होत आपल्यातूनच आपल्या गुणवैशिष्ट्यांनुसार जे सर्व बाहेर टाकलं जातं, असं हे जे टाकलं गेलेलं जे सर्व आहे ते जिथून येतो तो करता तो दिसणार नाही तुम्हाला, पण तो तुम्हाला स्वतःला जाणताना तुम्हाला स्वतःचं रूप जाणवेल. आणि हे स्वतःच अव्यक्त व्यक्त व्यक्त अव्यक्त हे जे सर्क्युलर मुवमेंट असणारं रूप आहे तेच स्वतःचं रूप म्हणजे स्वभाव कर्म जेव्हा तुम्ही जाणता तेव्हा स्वतःचं कर्म जेव्हा तुम्ही जाणता तेव्हा हा स्व हाच करता आहे. परंतु स्व म्हणजे ज्ञानेश्वर असा अर्थ लावला तर तो चुकीचा आहे. ज्ञानेश्वर आणि स्वभाव कर्म म्हणजे उत्पत्ती स्थितीलय हे जे आहे हे अद्भुत गोष्ट आहे. त्याचा जेव्हा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं उत्पत्ती स्थितीलय हे सातत्याने जे कर्म चालू आहे त्याचं ज्ञान जिथे होतं त्या ज्ञानाच्या शक्तीला ससंवेद्यता म्हणतात. आणि ती ज्ञानरूप शक्ती म्हणजेच आत्मा. हे जेव्हा ते जाणतात तेव्हा ज्यार्थी हे त्यांना जाणता आलं त्यार्थी ही शक्ती आहे आणि ही शक्ती जो ओळखतो तोच आत्मा असतो असा त्याचा अर्थ आहे. पण तोच आत्मा म्हणजे बाहेरचा देह किंवा त्याचा रंगरूप किंवा नाव नव्हे, तर ही जाणीवेची शक्ती म्हणजेच तो आत्मा. आणि ती ही जाणीवेची शक्ती जाणता आली तरी ते पिक्चर त्याचं दिसत नाही, तो डोळ्यांच्या पडद्याला कळत नाही, म्हणून असून सुद्धा दिसत नाही. असा जो आत्मा आहे तो या संपूर्ण विश्वाच्या मुळाशी असलेला अकर्ता करता आहे. मी स्वतः काही न करता सुद्धा त्याच्या असण्यामुळे सर्व निर्माण झालं असं आहे. म्हणून ज्या वेळेला अव्यक्त आणि व्यक्त याचा सांगोपांग अभ्यास होतो तेव्हा पूर्ण कर्माचा अभ्यास झाल्या कारणामुळे ते स्वभाव कर्म कळल्यामुळे ते स्वभाव कर्म जिथून येतं त्याला आत्मा असं एक फक्त नाव दिलं गेलं आहे, पण तो नावाच्या पलीकडे आहे. परमेश्वराला नाव नाही तरी सुद्धा त्याला परम ईश सर्व गोष्टी नियंत्रित करणारी सत्ता म्हणून ओळखला जातो. म्हणून आत्मा ही सर्व उत्पत्ती स्थिती लय या चक्राला नियमित करणारी एक ऊर्जा रूप शक्ती आहे. हे जेव्हा कळलं तेव्हा हे ज्याला कळलं तोच, जर मला दुःख म्हणजे काय कळलं तर दुःखाचं कारण कळणं म्हणजे दुःख नाहीच होणं. तसं उत्पत्ती स्थिती लयाचं कारण कळल्यानंतर उत्पत्ती होऊन आपण आलो याचा अहंकार असत नाही आणि गेलो याचं वाईट वाटायचा प्रश्न नाही. आणि माणूस सहजावस्थेत समत्वाच्या अधीन राहतो, समाधानी राहतो. आणि आम्हा काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशित असा त्याचा एक साक्षीत्वातला भाव तयार होतो. तेव्हा परत सांगतो स्वभाव कर्म म्हणजे हे जे सर्व दिसतं ते आलं कुठून जाणण्याची उत्सुकता. आणि त्या उत्सुकतेचं जेव्हा सर्व अव्यक्तातून व्यक्तात येतं आणि परत व्यक्त अव्यक्तात जातं हे जेव्हा कळतं तेव्हा जे उत्तर मिळतं किंबहुना चराचर आपणची जाहला. तर किंबहुना चराचर आपणची जाहल आहे ज्याला कळतो तोच वस्तुतः जाणीव रूपाने आत्मा आहे. पण दृश्य रूपाने आत्मा कोणीच असत नाही, कारण आत्मा दृश्यमान नाही. फक्त आत्म्यामुळे सर्व विश्व दृश्यमान होतं. आत्मा इतर सर्वांना दृश्य मानता देतो, पण आत्मा अदृश्यच असतो. हे कळल्यानंतर हे जे व्यक्त अव्यक्ताचं जे कर्म आहे ते कळणं म्हणजे स्वभाव कर्म. आणि ते ज्याला कळलं तो अत्यंत निश्चिंत असतो, कारण ते स्वभाव कर्म ज्या अर्थी आपल्याला कळलं त्या अर्थी जाणीव रूपाने आपण तोच करता आहोत. परंतु त्या कर्त्याला देह नाही. आरशातला ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर नव्हे, आरशातला नारायण पाटणकर म्हणजे नारायण पाटणकर नव्हे, तर जो दिसत नाही आणि आत राहून सर्व घडवून घेतो तो नारायण आणि तो आत्मा हे निसंशयरित्या स्वयंसिद्ध होतो. तेव्हा संपूर्ण जगाच्या निर्मितीबद्दलची जी उत्सुकता असते ती उत्सुकता व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही पद्धतीने जेव्हा कळते तेव्हा स्वभावता कर्म कसं
निर्माण झालं म्हणजे अदृश्यातून दृश्य कसं झालं, दृश्य अदृश्य कसं होतं, त्याची जी संगती लागते त्यालाच स्वभाव कर्म ओळखणे म्हणतात. आणि हे जो ओळखतो तो जाणीव रूपाने आत्मा असतो, परंतु दृश्य रूपाने तो नेहमीच अदृश्य असतो. हे एकंदरीने त्यांच्या प्रश्नाचं समग्र उत्तर आहे. आणि याच्या आधी जे दिलं ते आणखी विस्ताराने दिलं, पण नटसेल मध्ये येणं जाणं राहणं या संपूर्ण सहज चक्राचं ज्ञान होणं म्हणजे स्वभाव कर्म कळणं. आणि हे स्वभाव कर्म ज्याला आपल्या जाणीवेमध्ये कळतं त्याला आपल्या जाणीवेमध्ये तेच ज्ञान ईश्वर, ते ज्ञान हा श्रेष्ठ देव आपल्या जाणीवेमध्ये प्रस्थापित झालेलं आहे, कळतं. आणि अशा वेळेला ज्ञानेश्वरांना आपण म्हणतो द दॅट, कृष्णमूर्तींना म्हणतो द दॅट. कारण ज्याला स्वभाव कर्म पूर्ण कळलं त्यालाच आपण देव म्हणून मोकळे होतो. परंतु ते दृश्य म्हणजे देव नव्हे, त्याचं कर्म आणि त्याचे हे संपूर्ण रहस्यमय गोष्टी म्हणजे देव. म्हणून देव म्हणजे काय, देवाने जे जे काही केलं त्याच्यावरून देव ओळखायचा, कर्त्याच्या कर्मावरून कर्ता ओळखायचा. कर्ता दृश्य असतो, कर्म दृश्य असतात. म्हणून दृश्य आणि अदृश्य कर्म जिथून येतात तो देव आणि तो आत्मा. आणि हे ज्याला कळतं त्याला स्वभावता व्यक्त अव्यक्त व्यक्ताचं हे जे सर्कल आहे, चक्र आहे, ते कळतं. हेच ते स्वभाव कर्म जाणून घेणे. बस इतकाच त्याचा अर्थ आहे. धन्यवाद.